मोठा आकार हो हे बघा पनीर आहे पनीर त्यांना खूप आवडतात आणि ते खूप मस्त आहे. आता सांगा चव कशी आहे? खूप आवडतात. एक नंबर आहे. मी खाऊन दाखवतो. माझा डाएट चालू आहे पण हे लेग जड झालं. ते तरी ते दूध आहे ना दुसऱ्या दिवशीचे पहिल्या नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे. तर कसे आहात? मजेतच असाल तुम्ही? हे पहा बरं आहे का श्रुती? झालं का नाश्त्याला? जायचंय मला, उशीर होतोय ना, 10 वाजले ना. हा झालं. बरं तू काय खायला? हे बा सांडून दिलं. मुरमुरे खा लागला तू? सांडले? भर ना मग, भर त्या डब्यात टाक त्याला. खाऊ नको तसं खालचं मग डब्यात भर ना. आवडते तुला? आवडते? अरे 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 अरे. तर मित्रांनो वरदला आता एवढं सकाळी श्रुतीने अजून काही केलेलं नाहीये, पोहे घे तर वरद मस्त नाश्ता करतो. त्यामुळे तिने त्याला आता सध्या मुरमुरेच दिलेले, ती बनवेल त्यासाठी काहीतरी. आता झालंय का? आण ना मग त्याला पण. चल ना, मला उशीर होतोय का, मला जायचंय लवकर. खोकला आहेच मित्रांनो मला. काय सांडलंय? असं खात असते का? श्रुती हाय हाय, या नाश्ता करायला. तू बोलव नाश्ता करायला या म्हणा. सगळ्या युट्यूब फॅमिलीला बोलव नाश्ता करायला या म्हणा. सकाळी सकाळी म्हण, या म्हणा, या जेवायला या म्हणा. असं म्हण. तू या. नाश्ता आणि बिस्टा कळत नाही आम्हाला, काय नुसतं खायचं. जेवायला बोलव त्यांना, जेवण करा म्हणा. स्वप्न बघायला काय? हा काय केलं वरदला? खिचडी आहे? बापरे, तो बापरे खिचडी खातो तू? त्यांना बी देऊ आपण. श्रुती ना डब्याला काय केलेलं आहे? डब्याला का आज वरण भात पोळी आहे आणि हे काय कच्च्या दुधाच्या वड्या. कच्च्या दुधाच्या वड्या? पण वरदला नाही दिल्या कारण की वरदचं पोट दुखत मित्रांनो, त्यामुळे वरदला दिलेलं नाही कच्च्या दुधाच्या वड्या. कधी बनवलं होते कच्च्या दुधाच्या वड्या? आता केल्या सकाळी. हो का? दूध आलेलं होतं रात्री. हो का? तर फ्रीज मध्ये ठेवलं ते रात्रभर आणि आता सकाळी केलंय. हो का? वर चल ना, घे ना खाऊन. त्याची चड्डी वळली आहे श्रुती. इकडे चाल. तर डब्याला देशील का मग? आम्ही सगळेजण खाऊ आज दुकानात कच्च्या दुधाच्या वड्या. ओम भाऊ, सुदर्शन भाऊ, आम्ही सगळे, राम भाऊ, सोनू भाऊ. देते ना मग, आहे ना, भरपूर आहे. भरपूर केलेलं आहे का? भरपूर आहे, सगळ्यांना पुरं देते डब्यात भरून. ठीक आहे. आणि जेवायला काय केलेलं आहे आज स्वयंपाक? आज म्हणजे काल एकादश होती ना, तर आज नैवेद्य दाखवायचं होतं. डाळ भात केलेलं आहे, शेपू पालकाची कोरडी भाजी केली. ए बरं चाल ना पिल्लू, जेवण करून घे ना. तू पहिली ती चड्डी काढ. इकडे इकडे माझं लागन तसं नाही करू, इकडे चल. तर मग पाठवशील का नक्की आज तू दुधाच्या वड्या? हा पाठवते. तर डब्बा मी घेऊन जाऊ का तू डब्बा मागून पाठवणार आहेस? झालेलं आहे आता, लगेच पॅक करून देते, लगेच घेऊन जा. हा त्यांच्या घरात गेला की बाहेर निघत नाही, बाळा 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 करत राहतो नुसता. त्याला बोलणं यायला लागलं मित्रांनो, तिकडे त्याला बोलणं यायला लागलं मित्रांनो. तो बडबड बडबड चालू आहे. चाल ना तू इकडे ये ना पहिलं. नेक्स्ट टाइम श्रुती व्हिडिओ मध्ये सांगशील का कशी बनवतो? कशी बनवते कच्च्या दुधाच्या वड्या? ते काय, त्याला दूध आणलेलं असतं, त्याच्यात साखर वेळ घालून घ्यायची आणि कुकरच्या डब्यामध्ये लावून द्यायचं. सोपं येते त्याला. हो, किती मिनिटं लागतात त्याला व्हायला? पण त्याचं 6 ते 7 शिट्ट्या होऊ द्यावं लागतं कुकरच्या. आणि त्याच्यात समजा खोबऱ्याचं खीस, इलायची वगैरे असं पण टाकायचं. काजू बी टाकू शकतो आपण, बदाम बी टाकू शकतो. म्हणजे एक टाईपची मिठाईच आहे ना ती, वड्या बनताना त्याच्या. तरी ते आपल्या एवढ्या म्हणजे अशा एकदम प्लेन नाही आल्या, कारण की नाही का ते दुसऱ्या दिवसाचं दूध होतं.
पहिल्या दिवसाचं जर दूध असेल ना एकदम छान अशा प्लेन वड्या येतात मस्त. नेक्स्ट टाइम मित्रांनो आम्ही तुम्हाला डायरेक्ट रेसिपी शेअर करू तुमच्यासोबत. तर ते रात्री आलो होतं आणि सकाळी मला गडबड होती. आमच्या आई कामाला जातात तुम्हाला माहिती आहे, 9 वाजता डबा लागतो, त्याच्यामुळे मी पटकन करून घेतलं ते सकाळीच. चल बाय कर बाय कर बाय. काय करायचे असं करतो तू त्यांना धप्पा देतो, धप्पा देतो सगळ्यांना. चला मित्रांनो आता मला जायचं दुकानावर. आता मी दुकानावर सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. सगळ्यांना मी आज कच्च्या दुधाच्या वड्या खाऊ घालणार आहे. तर आपण आता पुढचा व्हिडिओ आता मी दुकानात गेल्यावरच घेणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय. परत बाय कर. खूप मस्त वाटलेला आहे तो, त्यामुळे तो बाय नाही करणार. तर चला मित्रांनो मी चाललो आता दुकानात. तिथे गेल्यानंतर बघू आता सगळ्यांची रिॲक्शन काय आहे काय नाही. कच्च्या दुधाच्या वड्यावर खूप दिवसानंतर सगळेजण खात असेल. भेटतच नसेल कारण नाही. सुदर्शन भाऊन ते खेड्याला राहतात ना तिकडे कार्याला, मग त्यांना त्यांच्याकडे असेल नक्की, कारण की पण बाकीच्यांनी तर खाल्लेलं नसेल. भेटत नाही ना. हो ना वरत. चल बाय कर. हा तर चला मित्रांनो मी आता जातो दुकानात आणि घेतो पुढचा व्हिडिओ. बाय. दम 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 रे याडा. तर कशा आहे कच्च्या दुधाच्या वड्या, आवडल्या का? एकदम मस्त आहे. हे बघा एक मस्त. हे बघा सुदर्शन खाऊन दाखवतो इकडे बघा. एकच नंबर. मोठा आकारा हो. हे बघा पनीर आहे ते पनीर त्यांना खूप आवडतात आणि ते खूप मस्त आहे. आता सांगा चव कशी आहे? खूप आवडतात. एक नंबर आहे. मी बी खाऊन दाखवतो. माझं डाएट चालू आहे पण हे लेग जड झालं. ते तरी ते दूध आहे ना दुसऱ्या दिवशीचे, पहिल्या दिवशीच असताना एक नंबर लागले असते ते. शिळ दुधाचा आणला काय रे बाबा? अरे नाही ते पहिलं दूध राहतं ना रे, पहिल्या दिवशीचं आणि दुसरं दूध असतं का त्याच्या एवढा व्यवस्थित नाही लागत. दुसऱ्या दिवशीपासून जे आहे ना आता चांगलं लागतं. आजची चांगलं लागतं, उद्या पण चांगलं लागतं. नाही. थोडं नाही काही टाकायला पाहिजे. विशेष म्हणजे मला पतल्या आवडतं इलायची. हा ते विलायची ते टाकायला पाहिजे होतं, पण का ते केलं गडबडीत. बरेच लोक हे पण म्हणते की उघड ज्ञान नको पाजळ गुपचाप खाय कोणी आणून दिलं नाव ठेवतो, पण ते स्वभाव असल्यावर माणूस बोलतोच. मनीषा ताई मला म्हणली की पहिल्या दिवशीची भारी असते म्हणे. आता मी घरी नेऊन दिलं. अरे पहिल्या दिवशी काय असतं माहिती का, आज एकदम कडक असतात. हे जे पाणी आहे ना ते पाणी नाही म्हणजे तुम्ही त्याला एकदम भारी वड्या करू शकता. एकदम रबला सारख्या लागतात नरम. आज मला सुदर्शन भाऊ गाडी शिकवणार. मित्रांनो आज राम भाऊ गाडी शिकणार आहे. त्याचा व्हिडिओ पण लगेच तुम्हाला बघायला भेटेल. कारण यांचे जे ड्रायव्हिंग क्लासला पैसे जाणार आहे ना ते जाणार नाही. डायरेक्ट मला 5-5 हजार देणार आहे. नाही मला ऑलरेडी 10,000 देणार. नाही मला येते गाडी. माझे 5,000 दिन समजा राम. आपण झाली एवढी खाणार मला. गोड झाले गोड नाही आवडत. बाकी काही विषय नाही. गोड झाले का ते? एवढा डब्बा भर आणले मला लय आवडते, पण हे गोड नाही आवडत मला. जास्त गोड झाले. तू गोड आहे ना सोनू, तुला गोड कसं आवडत? काही मशीवाली लोक तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बी खाता का सांगा कच्च्या दुधाच्या वड्या, आणि तुमच्याकडे काही वेगळी रेसिपी असेल तर ती पण सांगा. मी एक अनुभव घेतलेला आहे.